मनपूर्वक हार्दिक स्वागत. आईस सोनसरी ट्रॉफी मध्ये दुसरा सेमीफायनल आपण पाहणार आहोत. पंचांचा इशारा आलेला आहे. गिरीज वर्सेस विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी या दोन संघ दरम्यान आपण पाहतो दुसरा सेमीफायनल पाहणार आहोत. तर दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. स्ट्राइक एंडला बॅटर भावेश घोरकणा असेल. नॉनस्ट्राइकला बॅटर आपण पाहतोय निशाळ असेल नॉनस्ट्राइकला. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आकाश धानवी हा सज्ज होईल. हायबँडने सुरुवात करेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. तर थोडंसं यावेळी तर पाहिलं तर कठीण जात आहे क्षेत्ररक्षण करण्यासाठी गिरीज संघाला. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. षटकातील पहिला बॉल असेल आकाश धानवी. यावेळेस सभेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न करतील परंतु चेंडू पडतोय. नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि या दोन धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. 2 धावाने अकाउंट ओपन झालेला आहे. विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी या संघाचा 2 धावाने अकाउंट ओपन करतोय तो म्हणजे भावेश स्वतःचा. फटका मात्र चांगला होता परंतु टायमिंग थोडीशी खराब साधली होती या फटक्यावरती. 2च धावा मिळतील जास्त काही मिळणार नाहीये. गोलंदाज आकाश तयार. षटकातील दुसरा चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. यावेळेला फुलारल्यांचा बॉल खेळून प्रयत्न होता परंतु चेंडूने बॅट मध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. परफेक्ट यॉर्कर वाईड यॉर्कर चेंडूची हाताळणी करतोय आणि कोणताहीच उत्तर नव्हतं बॅटर भावेश याच्याकडे. चेंडू जाईल मात्र निर्धाव. एक चांगला गोलंदाज आहे. परफेक्ट ऑलराऊंडर आहे गोलंदाज आकाश धानवी. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केलेला आहे. आता मात्र जर पाहिलं तर खेळाचा होता ऑन साइडच्या दिशेने. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. खराब शॉट सिलेक्शन आपण पाहतोय. बॅटर भावेश आहे स्ट्राइक एंडला. पायांची कोणत्या प्रकारे हालचाल मिळत नाहीये आणि तो यावेळी जर पाहिलं तर लागोपाठ 2 चेंडू बीट होतोय. षटकातील चौथा चेंडू असेल. गोलंदाज आकाश तयार. भावेश साडे. यावेळेला चांगला फटका. चेंडूला कट केलाय. चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. तुझा कारल्याचा डोंगर यो सजलाय नवरात्रीचा सण आयलाय. आता मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. हाफ ट्रॅकर बॉल होता. त्या चेंडूला बॅकफुट मध्ये येऊन चेंडूला कट करतोय बॅटर भावेश याच्या माध्यमातून. चेंडू जाईल सरळ डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने धावसंख्या 6 वर केलेली आहे. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन. त्या गतीला ओळखतो. चेंडूला पाठवतोय. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. गावदेवी आई तू सोनसरी माऊली. तुझ्या कृपेची सावली राहू दे तांबडमळ गावावरी. तुझ्या कृपेची सावली राहू दे तांबडमळ गावावरी. धन्यवाद डीजे. तर अतिशय चांगलं गीत संगीत आपण पाहतो डीजेच्या माध्यमातून हा पेश केला होता. संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं कामगिरी राहिलेल्या प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत. डीजे मॅन आपण पाहतोय अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून राहिलेलं आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तर आता मात्र गोलंदाज आकाश तयार. शेवटचा बॉल असेल. यावेळेला चांगला फटका. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. कापूर गुलालाची आरती मंदिरी आलो या घेऊन हाती. कापूर गुलालाची आरती मंदिरी आलो या घेऊन हाती. फुल नारळ हाती घेऊन. फुल नारळ हाती घेऊन. दुःख चरणाची तुझ्या ठेवली. दुःख चरणाची तुझ्या ठेवली. गावदेवी आई तू सोनसरी माऊली. धन्यवाद डीजे. तर यावेळी जर पाहिलं तर षटक संपलेलं आहे. पहिलं धावसंख्या धाव फलकावर 16 धावा लागल्या गेलेल्या आहेत. चांगली बॅटिंग 3 चेंडू मध्ये आपण जर पाहिलं तर केलेली आहे बॅटर भावेश याने. आता मात्र नवीन गोलंदाज संतोष डावले हा गोलंदाज सज्ज होईल. म्हणजे ट्रॅक वरती पहिला चेंडू असेल. यावेळेस जर पाहिलं तर चेंडूला आता मात्र शेतापासून दूर टाकतो. चेंडू जाईल कव्हर एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेने. 2 कंप्लीट. तिसरा धाब्याचा प्रयत्न होणार नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे परंतु 2 धाबा घेण्यापासून रोखू शकते दोन्ही फलंदाजांना. या 2 धावांनी निशाळ
स्वतःचं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचवतोय धावफलकावर 18 धावा. धावफलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत. एक चांगली लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गिरीज वर्सेस बेलकाडी असा मॅच मात्र चालू आहे. गोलंदाज संतोष डावले याच्यावर जर पाहिलं तर रनामध्ये चुकला जातोय. डेड बॉलचा इशारा आलाय पंचांचा. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होतील. गोलंदाजी ट्रॅकवर संतोष डवले असतील. गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. दुसरा बॉल असेल. आता मात्र मोठा फटका मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण येतोय आणि सुंदर झेल मात्र कंप्लीट केलाय. पहिला गडी बाद झालेला आहे बेलकडी या संघाचा. निशाल बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. तर अतिशय अनुभवी गोल पाहतोय संतोष डवले. संतोष डवले असतील. निश्चितच त्यांच्या माध्यमातून आज चेंडूची हाताळणी केली होती. गतीमध्ये थोडासा परिवर्तन केलं होतं. स्लोअर वनचा मारा केला होता. एक अनुभवी गोलंदाज आहेत. क्लास दर्शवतोय या दुसऱ्या षटकामध्ये. पहिला विकेट डाऊन. फलंदाज निशाल याला मात्र परतावा लागत आहे मैदानाच्या बाहेर. 2 धावा त्याने बनवलेल्या आहेत. त्याच्या जाग्यावरती नवीन फलंदाज तुषार येतोय. नव्यानेच इंटर झालेला मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला असेल संतोष तयार. षटकातील तिसरा चेंडू असेल. राईट आर्म ओव्हर विकेटने सज्ज होईल. यावेळी पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर तुषार याने. कोणत्याही प्रकारे फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क असलं गरजेचं आहे यंदाच्या सीझन मध्ये. गोलंदाज संतोष तयार. यावेळेला जर पाहिलं तर चेंडूला ढकलतोय शरीरापासून दूर. चेंडू जाईल विषयामध्ये. मिडॉम क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 20 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चेंडू टाकून झाल्यात एकंदरीत 4 चेंडू टाकून झालेत. 4 धावा खर्च करतोय. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाही. चेंडू पण थोडासा आतमध्ये वळतोय आणि सरळ विकेट किपर आकाश याच्या आतमध्ये जाऊन 20 होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. अतिशय चांगली सुरुवात. चांगला कमबॅक करून दिलेला आहे गोलंदाज संतोषाने या दुसऱ्या षटकामध्ये आपल्या संघासाठी. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू बॅटची चेंडूच्या खाली गोलंदाज येईल आणि आपण जर पाहिलं तर झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. 1 धाव मात्र कंप्लीट. जास्त काही मिळणार नाहीये. रिलीज स्प्रे प्लीज घेऊन जा. थोडीशी दुखापत झालेली आहे. स्वतःच्या चेंडूवरती झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु जर पाहिलं तर थोडासा क्रॅम्प आलेला आहे पायांवरती. जर पाहिलं तर भरपूर मेहनत भरपूर चांगला क्रिकेटचं प्रदर्शन आपण पाहतो संतोष दादा यांच्या माध्यमातून. चांगली फिटनेस त्यांची आहे परंतु जर पाहिलं थोडीशी दुखापत झालेली आहे झेल घेत असताना. षटक संपलेल्या दुसरा. धावसंख्या धावफलकावर 21 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पाहिजे आहे कोणता गोलंदाज. जीवदानी स्पोर्ट्स गिरीश संघाच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. आता आपण 6 चेंडू पाहणार आहोत. तो पण जाऊया डीजे यांच्याकडे आणि ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. अड्डावाली तुझी दाढी कशी मित काढी पिन तुझी माझं गाव. अड्डावाली तुझी दाढी कशी मित काढी पिन तुझी माझं गाव. दाढी हाय तुझी कडक अशी दाढी नाही मिल नाही नाही मिल. अशी दाढी नाही मिल नाही नाही मिल. आलाय सायकल घेऊन यो लागेल मला लाईन मारा. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आलेल्या सायंकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कल्पेश अग्रिकट्ट्याचे मालक कल्पेशजी धुमाळ यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. आपलं स्वागत आहे या सोनसरी ट्रॉफी मध्ये. गोलंदाज विवेक नावाचा गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती. त्याच्या विरोधात बॅटर असेल. स्ट्राईक एंडला तुषार असेल. डेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. विवेक रनअप मध्ये चुकतोय. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात करेल या षटकाची. त्याच्या विरोधात तुषार असेल. स्ट्राईक एंडला तुषार खेळतो वैयक्तिक 3 या आकड्यावरती. पहिलाच बॉल चेंडूला सोडून दिलेला आहे. चेंडू जाईल मात्र वाईड ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. चेंडूची हाताळणी केली आहे गोलंदाज विवेक याने. 1 धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 22 या आकड्यावरती पोहोचली गेली धावसंख्या. आता मात्र जर पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक. एकंदरीत 20 ते 25 धावा आल्या
तर नक्कीच चांगल्या प्रकारे जर पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये पोहोचू शकेल तो म्हणजे विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी संघ. आता मात्र एक धाव मात्र कंप्लीट थांबवलेला आहे. भावेश या फलंदाज तुषाराला एकच धाव मिळेल. स्ट्राईक मात्र रोटेट केलेली आहे. धावसंख्या 23 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज विवेक कशा प्रकारे या 5 चेंडूची हाताळणी करेल आता आपण पाहणार आहोत. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच जर पाहिलं तर क्षेत्र रक्षणामध्ये वारंवार बदल करावा लागते. ऑन साइडच्या दिशेने आपण जर पाहिलं तर डीप लॉंग लेग, डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, त्यानंतर एक लॉंग ऑफ आहे, त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि एक जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर डीप बॅक ऑफ द पॉइंट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. आता मात्र जर पाहिलं तर एक मिड ऑन क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे गोलंदाज विवेक याने. गोलंदाज तयार. षटकातील दुसरा चेंडू असेल. स्ट्राईक एंडला भावेश घोरकणे याला आता मात्र चांगले बॅटिंग करणं गरजेचं आहे. आता मात्र हवेमध्ये चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज येईल आणि सुंदर झेल करण्याचा प्रयत्न होता परंतु झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. खराब जर पाहिलं तर खराब कामगिरी झालेली आहे गोलंदाज विवेक मार्फत. अगदी सहज आणि सोपा झेल तो मात्र धरतीला दान करतोय. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या धावफलकावर 25 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. जीवनदान मिळालं जाईल. बॅटर आपण जर पाहिलं तर भावेशला त्याचा फायदा कशा प्रकारे घेईल हात आपण येणाऱ्या एकंदरीत 4 चेंडूमध्ये पाहणार आहोत. गोलंदाज विवेक तयार. षटकातील तिसरा चेंडू असेल. बॅटर भावेश भावेश अतिशय चांगला बॅटर आहे बेलकडी संघाचा. यावेळेला शॉर्ट पेच चेंडूला हुक केलाय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. तर अतिशय सुंदर फटका. जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा उचलला जातोय आपण जर पाहिलं तर भावेशच्या माध्यमातून ते त्याने दाखवून दिलेलं आहे. षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 31 वर पोहोचली गेलेली आहे. अतिशय सुंदर फटका भावेशाने एक्झिक्यूट केला होता. स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर चेंडूला ढकलला होतं. धावसंख्या धावफलकावर 31 धावा. विवेक गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटकाचा बॉल असेल. यावेळेला चांगला फटका चेंडूला फोर्स केला. चेंडूच्या खाली क्षेत्र खेळण्याचा प्रयत्न झेल मात्र ड्रॉप. चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. तर अतिशय सुंदर फटका. जीवनदानाचा फायदा अतिशय चांगल्या प्रकारे उचलतोय बॅटर भावेश घोरकणे असतील. स्ट्राईक एंडला त्याच्या माध्यमातून जर पाहिलं तर लागोपाठ 2 चेंडूमध्ये 2 मोठे प्रहार पाहायला मिळालेले आहेत. या षटकामध्ये एकंदरीत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. गोलंदाज विवेक भरपूर धावा त्याने खर्च केलेला आहे. या आपल्या 4 चेंडूमध्ये आता पाहायचा आहे 2 चेंडूचा खेळ शिल्लक कशा प्रकारे या 2 चेंडूची हाताळणी करेल गोलंदाज विवेक तयार. 5वा बॉल असेल. आता मात्र चेंडूचा जर पाहिलं तर वाईड बॉलचा इशारा असेल पंचांचा. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू हाताळणी करतोय गोलंदाज विवेक. थोडासा प्रेशर मध्ये येतोय. भरपूर धावा त्याने खर्च केलेला आहे या निर्णायक षटकामध्ये. आता मात्र षटकातील 5वा चेंडू असेल. फलंदाज भावेश यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडूची लाईन खराब, दिशा खराब आणि दशा सुद्धा खराब होईल. 1 धाव अवंतर मिळेल. धावसंख्या 39 वर पोहोचली गेलेली आहे. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ शिल्लक पाहायचा आहे. 2 चेंडूमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न करतील बेलकडी संघाचे बॅटर. स्ट्राईक एंडला भावेश त्याच्यावरती जिम्मेदारी आहे. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक जोडकास मारण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली गोलंदाज सुंदर झेल. फलंदाज होईल बाद तो म्हणजे भावेश घोरकणा. बॅक टू द पवेलियन गॉन. यावेळेस जर पाहिलं तर चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागून जर पाहिलं तर चेंडू सरळ निघून जातोय. बॉलरच्या हातामध्ये आणखीन एक विकेट डाऊन झालेला महत्वाचा गडी बाद झालेला भावेश याचा जर विचार केला तर त्याने एकंदरीत 30 धावा त्याने बनवल्या आपल्या संघाकरता. चांगला बॅटर आहे बेलकडी संघाचा. तो 30 धावा करून तंबूत परततोय. त्याच्या जागेवरती धीरज येतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी स्ट्राईक एंडला असेल. धावसंख्या 39. षटकातील शेवटचा बॉल. गोलंदाज विवेक भरपूर धावा त्याने खर्च केल्या. खराब गोलंदाजी राहिलेली आहे या स्लॉग ओव्हर मध्ये. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल असेल. धीरज स्ट्राईक एंडला 5 किती धावा जमवतो या शेवटच्या बॉलवरती. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. यावेळेस चांगला फटका. गतीमध्ये जर पाहिलं तर डेफिनेटली ओळखल्या गतीला आणि चेंडूला पाठवतोय डीप
मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 45 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 45 धावा झालेल्या आहेत. पहिल्या इनिंग मध्ये अतिशय चांगली बॅटिंग राहिली बॅटर भावेश याची. तसेच जर पाहिलं तर त्याला चांगली साथ दिली बॅटर निशाल, तुषार अँड धीरज यांनी. चांगली कामगिरी झालेली आहे पहिल्या इनिंग मध्ये. विघ्नता स्पोर्ट बेलखेडी संघाची 45 धावा त्यांनी बनवल्या आणि 46 धावांचं लक्ष्य टार्गेट समोर ठेवलेलं आहे. 18 चेंडूमध्ये त्या पायीचा कशा प्रकारे चेस केला जातील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय द व्हॉइस ऑफ जुचंद्र मिस्टर भावेश यांना मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय. थँक्यू अमितजी मिश्रा यांचा तुम्ही आवाज ऐकला. सायंकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूरक स्वागत. आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल यांनी भरवलेली ही क्रिकेट स्पर्धा आणि आजचा शेवटचा दिवस आहे आणि डिबेट लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जुळले गेले त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. चालू असलेला सामना एका बाजूला जीवदानी गिरीज आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ बघायला मिळतोय तो म्हणजे विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडीचा संघ बघायला मिळतोय. तर आजच्या दिवशी मात्र जीवदानी गिरीज संघ आपल्या टॉप 4 मध्ये जाताना बघितला तर कालच्या दिवशी विघ्नहर्ता बेलकडी हा संघ टॉप 4 मध्ये जाताना बघितला होता. जिंकण्यासाठी बघायचं झालं तर मात्र धावसंख्या बेलकडी संघाने लावली जाते ती म्हणजे 45 धावा बनवलेत आणि 46 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आत सलामीवीर मैदानाच्या आत गेले ते म्हणजे मिस्टर संतोष आणि फलंदाज आहे दुसरा तो म्हणजे आकाश धानवी. तसेच 2 पंच आमचे ऑफिशियल पंच वैभव धूम आणि नितेश भोईर 2 पंच आपल्याला बघायला मिळतात. या वफी आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ऑफिशियल पंच आपल्याला बघायला मिळतात. चांगले डिसिजन त्यांचं देखील आपल्याला येत्या 4 दिवसामध्ये बघायला मिळालं. तसेच डिबेनचे पूर्ण टीम सज्ज झाले. डिजिटल स्कोरच्या भूमिकेमध्ये डिबेनचे कामगिरी बघत असताना नयन तांडेल यांना आपण बघू शकतोय. त्याच्यानंतर स्कोर मॅजिक गोल्डन फिंगर आपण बघू शकतोय वैभव दळवी यांना बघू शकतोय. त्या दरम्यान सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांना हार्दिक अशा शुभेच्छा. नंबर 1 चा गोलंदाजी मार्क वर येतोय मिस्टर भावेश गोरकना. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत असताना 18 चेंडू 46 धावा. पहिला चेंडू फुल टॉप डिलिव्हरी त्याला मात्र पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. पहिल्या चेंडूवर मात्र आपले इरादे स्पष्ट करून आलाय की काय असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. येतोय पहिल्या चेंडूवर षटकार. या 6 धावण्याची स्वतःच आणि संघाचं खातं खोलत असताना मिस्टर आकाश धानवी पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. दुसऱ्या चेंडूसाठी डाव करताना गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. याच मात्र पुन्हा एकदा फिरकावलाय. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके येत आहेत आकाश धानवीच्या बॅटमधनं. एफडीजे पॅटर्न बघून भाऊचा हार्ड विषय बनलाय नवा. पॅटर्न बघून भाऊचा हार्ड विषय बनलाय नवा. ऊपरवाले की मिली है दुआना आमच्या भाऊची झाले हवा. ऊपरवाले की मिली है दुआना आमच्या भाऊची झाले हवा. थँक यू डीजे. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके बघायला मिळत आहेत आकाश धानवीच्या बॅटमधनं. काय जबरदस्त फलंदाजी होत असताना भावेश गोरकनाला 2 चेंडूवर 2 मोठे फटके बघायला मिळत आहेत. लेफ्ट आर्म
फोर्थ विकेटने तिसरा चेंडू घेऊन जाईल आकाशसाठी. याच मात्र अजून एक धडाका. यावेळेला क्षेत्र निवडले वाईटिश मिडॉन क्षेत्रामध्ये निघून जाईल सीमा रेषा पार. षटकार. लागतो कारवेल लागतो आता शर्यत जमवायला. भावा दम लागतो लय दम लागतो आमच्या जोडीला हरवायला. थँक डीजे. 3 चेंडूमध्ये 3 षटकार बघायला मिळतात आकाश दानवीच्या बॅटमधनं. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू गिरीश संघाचा. आणि सध्याच्या घडीला आपण बघतोय, सध्याच्या घडीला बघायचं झालं तर मात्र भरपूर फॉर्मात आपल्याला खेळाडू बघायला मिळतोय, तो म्हणजे आकाश दानवी. याच मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला फील्ड करतील सिलिमिडॉप क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक धाव मिळाली पाहिजे. एक ने धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे बिनबाद 19ची सुरुवात. चांगली सुरुवात बघायला मिळते आकाश दानवेची. आता मात्र संतोष डवले स्ट्रायकांकडे येतोय. याने देखील मात्र आजच्या दिवशी मात्र चांगला प्रदर्शन दाखवलंय. मात्र या मॅच मध्ये काय दाखवेल, तर यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत डीप बॅकवर्ड स्कोरलेक रिजन मध्ये, तिथे मात्र पकडला जातोय जेल आणि संपतोय संतोष डवले याचा खेळ. गडी बाद पहिला हात बघला जातोय. थँक यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखवतोय मिस्टर मयूर भोईर. या खेळाडूने देखील आजच्या दिवशी मात्र चांगला प्रदर्शन दाखवलंय. बघूया काय होतंय, काय घडतंय. एक विकेट आता मात्र आली आहे. मात्र थोडासा मात्र आत्मविश्वास वाढेल सध्याच्या घडीला बेलकडी या संघाचा. कारण संतोष डवलेफरका एक अष्टपैलू खेळाडू तर मैदानाच्या बाहेर एक तर गेलाय, मात्र एक अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे. म्हणजेच आकाश दानवे याची नक्कीच विकेट साठी मात्र घेण्याचा प्रयत्न असेल बेलकडी संघाचा. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र बघायला लागेल लाईन अँड लेंथ मात्र चांगली बघायला मिळते. एक षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या आहे ती म्हणजे 19 धावा, एक गडी बाद. छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानाच्या आत. कम ऑन डीजे. माझी कहाणी तुझी लावणी दादा, माझी कहाणी तुझी लावणी ना, तुझी लावणी पुचट पाणी दादा, तुझी लावणी पुचट पाणी. आंब्याची खांदीला बांधलाई झोली ग, आंब्याची खांदीला बांधलाई झोली ना, हलूच हिंदल न झोली मालर बालग्या ठेवशील का. धावसंख्या आहे ती म्हणजे 19 धावा, गडी बाद झालं तर म्हणजे 146 धावांचं टार्गेट आहे. आणि आता मात्र बघणं 12 चेंडू असतील आणि 27 धावांची गरज जिंकण्यासाठी. 12 चेंडू 27 धावा. नंबर 2 चा गोलंदाजी मार्कवर दीपेश. याच गोलंदाजाने मात्र कालच्या दिवशी हॅट्रिक साधली होती, तोच गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र चेंडूची वाट पाहिली आणि चेंडूची वाट लावली आहे. चेंडू मात्र फरार निघून जातोय सीमा रेषा पार. षटकार. थँकडीचे 6 दे. धावसंख्या पुढे फरकते, जाऊन उपस्थिती म्हणजे 25 या आकड्यावर. अजून एक शॉर्ट पिच चेंडू. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि गडी बाद होतोय. चांगला झेल पकडला जातोय. गडी बाद होतोय मिस्टर आकाश दानवी. बॅक टू द पॅव्हिलियन, ज्याने 5 चेंडूचा सामना केला आणि 25 धावांवर तो गडी बाद होतोय.
तुला याद कर प्यार कर जाम गो तुला मिस कर जाय नाही बोलस गो मी प्यार कर जीव लाव जाम रे तू नाही बोलस होई बेचैन रे तुला याद कर प्यार कर जाम गो तुला मिस कर जाय नाही बोलस गो मी प्यार कर जीव लाव जाम रे तू नाही बोलस होई बेचैन रे थँक यू डीजे. नवीन फलंदाज विवेक गोवारी बातो खेळण्यासाठी आकाश दानवे यांनी तर आपलं काम केलंय आणि तो मात्र मैदानाच्या बाहेर मात्र चाललाय. 7 चेंडूचा सामना केलाय आणि 25 धावा त्याने बनवल्या. त्यामध्ये 4 षटकार आपल्याला उत्तुंग बघायला मिळाले. 10 चेंडू 21 धावांची गरज अशा प्रकारे समीकरण बघायला मिळतं. गोलंदाज दीपेश राईट आर्मवरती विकेटने. यावेळी मात्र चेंडू शॉर्ट पिच चेंडू बघायला मिळाला होता. चेंडू मात्र बॅट आणि चेंडूचं समाप्त वय होत नाहीये. चेंडू जातो या निर्धार स्वरूपात यष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसावला गेला. चेंडू निर्धार स्वरूपात डॉट चेंडू झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला होता. त्याच्यानंतर मात्र कमबॅक करणारा चेंडू पडला गेला आणि फलंदाज आकाश धानवी सारखा खेळाडू चेंडू बाद करण्यामध्ये यश आलं. यावेळी मात्र चेंडूला मात्र फेकून दिलंय स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर सीमा रेषा पार. येतोय षटकार. आइंदा से मेरे खिलाफ बगावत की काट डालूंगा. सब कहते हैं उसको थँक यू डीजे. रत्नाकर सावंत साहेबांचं आगमन झालंय. त्याच्यानंतर तुषार कामनकर यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील करूया सर्चचं स्वागत. या ट्रॉफीज ज्या बघताय तुम्ही त्यांच्या माध्यमातून मात्र उपलब्ध झालेत. तुषार कामनकर यांच्या मार्फत उपलब्ध झाले. आगतम स्वागतम सुस्वागतम. आल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. यावेळी मात्र अगदी आमच्या समालोचन कक्षेला सलामी देणारा षटकार बघायला मिळतोय. वाड शॉट. धावसंख्या ती म्हणजे 37 धावा. 7 चेंडू 9 धावांची गरज. या प्रकारे समीकरण बघायला मिळतं. 7 चेंडू 9 धावा. दीपेश शेवटचा चेंडू. याला मात्र हवेपर्यंत बॉडी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू वाहतोय डॉटच्या स्वरूपात. 2 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या आहे ती म्हणजे 37 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2. तर नक्कीच इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाने. बघूया काय होतंय काय घडतंय. तिसरा अंपायर आमच्यापर्यंत लगेच कळवतील. वाईड आहे. लगेच मात्र रिव्ह्यू मात्र सक्सेस बघायला मिळतोय जीवतानी गिरीज संघापाठी. सात चेंडू आणि 8 धाव्यांची गरज असेल जिंकण्यासाठी. अजून एक चेंडू हाताळा लागेल गोलंदाज दीपेशाला. 7 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. रिव्ह्यू जो आहे तो लवकर घेण्याचा प्रयत्न करा. आपण सुधारणा करतोय. आपले असोसिएशन मात्र चांगला प्रयत्न करते. याकडे लक्ष द्या. या मात्र स्क्वेअर कटच्या माध्यमातून चेंडूला केलं जात आहे. डीप पॉइंटला निघून जातोय. सीमा रेषा पार. येतोय चौकार.
पोलका हिरोईन दिसन. बॅट्समन मागे बघा नांगून मैतर माझा कसा, नांगून मैतर माझा कसा, नांगून मैतर माझा कसा. असेल. नंबर 3चा गोलंदाज निशाल येतोय. नंबर 3चा गोलंदाज. 6 चेंडू असतील आणि 4 धावांची गरज. निशाल गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या तर संघासाठी तिसरा षटक घेऊन येतोय. ओ याला मात्र अपील केली आहे आणि पंचांनी मात्र लगेच उचलून धरलाय. लेग बिफोरच्या सुपर स्वरूपात गडी बाद होतोय मिस्टर मयूर भोईर. बॅक टू द पॅव्हिलियन. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. आता मात्र समीकरण असं बघायला मिळतं 5 चेंडू असतील आणि 4 धावेंची गरज. नवीन बॅटर हर्ष भोईर जातो खेळण्यासाठी. सकाळीपासून नक्कीच आपण बघतोय जीवदानी गिरीज हा संघ खेळतोय. यावेळी मात्र आडव्या बॅटचा वापर केला होता, मात्र पंच आमच्यापर्यंत वळले गेलेत आणि वाईट स्वरूपात धाव ऍड केली जाईल. एक धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 43 या आकड्यावर. आपण बघू शकतोय नागले ते स्पर्धेमध्ये नक्कीच या 6 चेंडू मध्ये 4 धावा डिपेंड झाल्या होत्या. यावेळी मात्र स्वतःच्या फळयंत्रामध्ये चेंडू अडवला आहे. चांगला प्रयत्न बघायला मिळतोय गोलंदाज निशाल मार्फत. 4 चेंडू 3 धावांची गरज. वाढ मॅच. गोलंदाज पुन्हा एकदा यामध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न. झेल आहे का तरच नाही, मात्र प्रयत्न केला होता आणि अशा प्रकारे चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषा पार आणि अशा प्रकारे विजयी संपादन करतोय जीवदानी स्पोर्ट गिरीज. हा संघ नक्कीच फायनल मध्ये प्रवेश करतोय आणि त्यांचा सामना होईल तर म्हणजे जीवदानी स्पोर्ट बोलिंज या संघासमोर. दोन्ही संघाचे पराभूत झाले